नमस्कार, मी स्मिता साबे तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला गुजरात राज्यातील पोईचा येथे असलेले नीलकंठ धाम हे दाखवणार आहे। अतिशय सुंदर, स्वच्छ आणि शांत असे हे ठिकाण आहे। येथे स्वामीनारायण मंदिर आहे। येथे आपल्याला विष्णू भगवानांचे अनेक अवतारांचे दर्शन होते। भगवान विष्णूंचे सर्वच अवतार जसे बालकृष्ण, नरसिंह अवतार, कच्छ अवतार, वराह अवतार अशा अनेक अवतारांचे दर्शन आपल्याला होते। मंदिराचे प्रवेशद्वार अगदी भव्य आहे। या प्रवेशद्वाराला गजराजांमुळे अगदी भव्य दिव्य रूप मिळाले आहे। या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पहाटे 5:30 वाजेपासून रात्री 8:30 वाजेपर्यंत आपण येऊ शकतो। येथील प्रसादालय पहाटे 5:30 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत उघडे असते। येथे आल्यानंतर आपण अगदी स्वर्गात आलो आहोत अशी अनुभूती होते। येथे सकाळी 5:30 वाजेपासून रात्री 8:30 वाजेपर्यंत भगवंताची नित्यपूजा होते। त्यामध्ये आरती, अभिषेक, भगवंतांची मिरवणूक, भगवंतांचा महाप्रसाद, भोग अशी निरंतर सेवा चालू असते। येथील बालगोपालांची मूर्ती अगदी भव्य आहे आणि त्यांचा झोपाळा देखील अगदी भव्य आहे। येथे आपण भगवंताला झुला देखील देऊ शकतो। भगवंताच्या या रूपाचे दर्शन केल्यानंतर माझे मन अगदी प्रसन्न झाले। येथे धर्मदेवांचे देखील मंदिर आहे। येथे बालगोपालांचा तुला केला जातो। येथे शेजारीच राधाराणीचे देखील मंदिर आहे। संध्याकाळी अंधार पडल्यानंतर येथील दृश्य अगदी पाहण्यासारखे असते। हे सर्व बघताना डोळे अगदी दिपून जातात। हे आहे नीलकंठ सरोवर। येथे मध्यभागी असलेल्या मंदिरामध्ये आपल्याला भगवंताचे अगदी सुंदर रूप बघायला मिळते। शेष नागावर आरूढ झालेले भगवंताचे हे रूप अतिशय मनमोहक आहे। मंदिराच्या वरच्या भागातून नीलकंठ सरोवर, त्याचप्रमाणे त्याच्याकडेने असलेल्या वेगवेगळ्या मंदिरांचे अगदी सुंदर दर्शन होते। येथे आपल्याला एकूण 32 मंदिरांचे दर्शन होते। या मंदिरांच्या अगदी मधोमध असलेले स्वामीनारायणांचे मुख्य मंदिर आहे।
त्या शेजारीच राधाकृष्ण मंदिर आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे बेल आयकॉन दाबायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला मी अपलोड केलेल्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत राहतील। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार। तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत।